या टप्प्यावर की जिकडे आपली एक ओळख आहे, आपण काम केलेलं आहे, आपलं एक छान पर्सनल आयुष्य सेट आहे, अशा वेळी वरण भात सारखा चित्रपट करताना मला खरं खरं उत्तर द्या, सोसायटल क्रिटिसिझमची भीती वाटते का, किंवा तुला वाटली होती का की मी हा चित्रपट करतेय, उद्या ह्याचे पडसाद काय उमटतील, किंवा हे माझ्यावर बॅकफायर होईल, हे कलाकार म्हणून आणि त्यानंतर त्या पलीकडची एक स्त्री म्हणून याबद्दलचा कधी तू विचार केलास, करतेस? खरं सांगायचं तर नव्हता केला तेव्हा. फक्त असं होतं की मी असे बोल्ड रोल याच्या आधी कधी केले नव्हते. आणि वाचन माझं खूप असल्यामुळे मी जयंत पवारांचं खूप साहित्य वाचलं होतं आणि मला भयंकर आवडतं त्यांचं लिखाण. आणि त्यांच्या लिखाणावर अशी एखादी इतकी सुंदर गोष्ट, म्हणजे नाही वरण भात लोणचं मी वाचलेलं पण होतं, पण त्याचा असा पिक्चर करतायत महेशजी, आणि महेशजी मला म्हणतायत की तू हे करशील का. म्हणजे त्यांना एवढा कॉन्फिडन्स आहे तर मी करूच शकते. म्हणजे जर का ते करून घ्यायला तयार आहेत तर मी डेफिनेटली करू शकते, असा मला कॉन्फिडन्स होता. हा, पण त्याचे जे रिपकेशन झाले त्यासाठी मी प्रिपेअर्ड नव्हते खरं सांगायचं तर. पण फक्त हा मी सांगितलं सुप्रियाचा रोल त्यांनी आधी मला ऑफर केला होता. मी अट्टाहासानी मी त्यांना म्हणलं की नाही महेश, मला काकीचा रोल करायचा आहे. आणि मी पहिल्या नरेशनला, म्हणजे छायाताई होती, शशांक दादा होते, त्यांनी नरेशन केलं, स्क्रीन प्ले वाचून दाखवला आणि वी वेअर लाईक अमेज्ड की हे काय सुंदर आहे. अशा टाळ्या वाजवल्या सगळ्यांनी, आणि त्या टाळ्या थांबायच्यात मी महेशजींना म्हटलं महेशजी मी काकी करते. आणि ही वॉज लाईक अरे मग तुला वजन वाढवावं लागेल वगैरे. म्हटलं चालेल, म्हणजे तुम्ही म्हणाला तर सुप्रिया पण करेनच मी, पण मला काकी आवडलंय. म्हणजे त्याचा पुढे परिणाम काय होईल हे व्हायच्या आधी मी त्या रोलला मला हे करायचंय असं धरून ठेवलं होतं. गटचे डिसिजन आहे. गटचे डिसिजन आहे अगं, पण किती सुंदर रोल आहे तो. म्हणजे किती सुंदर, त्याला केवढा ग्राफ आहे की एका मुलाला हेट करण्यापासनं त्या मुलासाठी एवढं डिवोशन आणि प्रेम दाखवण्यापर्यंत, आणि तो मुलगा सोडून गेल्यावर वेड लागण्यापर्यंत. हा काय ट्रॅव्हल आहे त्या कॅरेक्टरचा. आणि मला तर करताना खूप मजा आली. बरं, महेशजींचा इतका चांगला सपोर्ट होता की त्यांनी कुठेही कम्फर्ट लेवलच्या बाहेर असं काही माझ्याकडनं करून घेतलं नाही. माझ्या कम्फर्टनुसार ते सगळं झालेलं आहे शूट. आणि घरच्यांचा पाठिंबा होता ना गं. म्हणजे हे करताना मी फक्त माझ्या नवऱ्याला विश्वासात घेऊन सांगितलं होतं की हे असं असं आहे. मला भीती एवढीच होती की मला जमेल की नाही, तिथे जाऊन पोपट नको व्हायला. त्यांनी हा कॉन्फिडन्स दिला की त्यांना वाटतंय ना तर मग जमेल तुला, तूच आधीच तू जमेल की नाही ही शंका तू घेतलीस तर नाही जमणार आहे. हे जमणार आहे म्हणून जा तर नक्की जमणार आहे. आणि मग तो झाला, म्हणजे जसा अपेक्षित होता तसा तो रोल निभावता आला. हा, पण त्याची जी रिपकेशन्स आणि हे होती ती वाईट नाही म्हणणार मी, पण आय डोंट नो, म्हणजे त्याच्यासाठी मी प्रिपेअर्ड नव्हते. पण सगळ्यांनी मला खूप सांभाळून घेतलं त्या दरम्यान. क्रिटिसिझमची भीती वाटलेली का त्या दरम्यान, किंवा इन जनरल तुला? मला खरं सांगू का दर्शना, मला क्रिटिसिझमची नाही, मला ना खूप आपल्याला जी लोक जवळची वाटतात त्यांचे खरेच चेहरे कळले. अच्छा, ते मात्र झालं की आपल्याला जे वाटतं की हे आपले किती जवळचे मित्र आहेत, हे किती जवळची लोक आहेत, त्यांचे खरे चेहरे मला कळले. त्यामुळे मी तेही पॉझिटिव्हलीच घेतले की चला या क्रिटिसिझमचा आणि या सगळ्या गोष्टीचा असा फायदा झाला की असे सगळे चेहरे उघडे झाले की माझं कोण आहे आणि माझं कोण नाही, आणि माझं कोण आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करणारे तर किती माझे नाही आहेत हे मला त्या प्रोजेक्ट नंतर जास्त लक्षात आलं. आणि अभिनेत्री म्हणून तर मी खूपच प्रगल्भ झाले असं मला वाटतं. म्हणजे अचानक मला असं वाटलं मी काम केलं, नाही तर मला तसं एक हे झालं होतं, एक कॉन्फिडन्स आला होता की कॅमेऱ्यासमोर मी वावरू शकते, मला कसंही मला काम करता येतं. वरण भात केल्यानंतर मला कळलं की आपल्याला काहीही येत नाहीये, ही सुरुवात आहे. इथनं आता पुढे शिकणं बाकी आहे, कारण का असं चॅलेंज स्वतःला देऊन काही केलेलंच नाहीये. जे मला वरण भात नंतर म्हणजे वजन कमी करणं आणि वाढवणं हे चॅलेंज नाहीये. कॅमेऱ्यासमोर किती वेगळ्या प्रकारची भूमिका आपण करू शकतो हे स्वतःला दिलेलं चॅलेंज आहे. आणि ते वरण भात पासून मला असं वाटतं की सुरू झालं की हा आता ती शून्यापासून सुरुवात आहे खरं तर.